आदिवासी समाज बांधवांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकरिता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत माणिकराव गावित हे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर दिनांक 28 जून 2024 पासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत। त्यांच्या आंदोलनाचा आज 8वा दिवस असून या आंदोलनासंदर्भातील मागण्यांचं पुढील आंदोलन तीव्र करण्यासंदर्भाची प्रक्रियेची माहिती देण्यासाठी दिनांक 5 जुलै 2024 शुक्रवार रोजी देवमोगरा माता मंदिर परिसरात पत्रकार परिषदेचे आयोजन सायंकाळी 4:30 वाजेच्या दरम्यान करण्यात आलं होतं। या प्रसंगी भरत गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या आंदोलनासंदर्भातील संपूर्ण माहिती विश्लेषित केली। आपल्या नेतृत्वाची भूमिका काय राहणार, आतापर्यंतची काय प्रतिक्रिया मिळालेली काय वाटतं? जय आदिवासी जय जोहर। आपण दादा जो प्रश्न उपस्थित केला त्या संदर्भात माझं सांगायचं एवढंच आहे की गेल्या 28 तारखेपासून 28 जूनपासून आम्ही हे धरणे आंदोलन हे सामाजिकरित्या ज्या आमच्या मागण्या आहेत, ज्या विविध अडचणी आहेत त्या अडचणी सुटल्या पाहिजे समाजाच्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व आदिवासी बांधव हे त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेलो आहोत, उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि शासनाकडनं आम्हाला सकारात्मक भूमिका हवी आहे। या विधिमंडळामध्ये आमचे सर्व आदिवासी समाजाचे सन्माननीय आमदार असतील, सन्माननीय आमचे मंत्री महोदय असतील किंवा खासदार असतील, यांनी सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन शासनाला या आपल्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडणं हे या आंदोलनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे। आणि शासन नक्कीच आदरणीय शिंदे साहेबांचं सरकार हे सकारात्मक दृष्ट्या आदिवासी समाजाच्या बाबतीत चांगलं पाऊल उचलेल असा आम्हाला आशा आहे।